शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पूर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा। पारोळा येथील शासकीय हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी सहकारी संघामार्फत ज्वारी खरेदी केंद्राचं उद्घाटन आज रोजी करण्यात आले। प्रसंगी तालुका प्रमुख मधुकर आबा पाटील, तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे, शेतकी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक सुधाकर अण्णा पाटील, सुभाष अप्पा पाटील, साहेबराव दाता पाटील, पुरवठा अधिकारी शिवकुमार निरगुळे साहेब, पुरवठा निरीक्षक विश्वजित गिरासे साहेब, पत्रकार विश्वास चौधरी, राकेश शिंदे, भूपेंद्र भाऊ मराठे, योगेश पाटील, शेतकी संघाचे व्यवस्थापक भरत पाटील, शंतनू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी मधुकर महाले, सूर्यकांत बोरसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या रब्बी हंगाम 2024-25 शासकीय भरड धान्य ज्वारी खरेदीसाठी एकूण 1608 शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केलेली आहे। ज्वारी खरेदीसाठी 3371 रुपये एवढा हमीभाव देण्यात येणार आहे। शासनाकडून ज्वारी खरेदीचे 10,000 क्विंटल एवढ्या उद्दिष्टासह उत्पादकता 16.90 प्रति हेक्टर निश्चित करण्यात आली आहे। या ज्वारी खरेदीचं प्रथम शेतकरी म्हसवे येथील रमेश बापूराव पाटील यांचं देखील यावेळी स्वागत केलंय। शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पूर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा। खरेदीवेळी येत असलेल्या अडचणी यावेळी सोडवण्यात याव्या। या खरेदीसाठी मी बारकाईने लक्ष ठेवून असल्याने खरेदीवेळी शेतकरी बांधवांना अडचणींसाठी तत्पर असून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ज्वारी हमीभाव योजनेअंतर्गत हमीभावाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी शेतकरी बांधवांनी केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.